ते प्रत्येक संकल्पनेच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात. आता तुम्हाला ऐकून फार मजेशीर वाटेल की वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या भाषेत तत्वज्ञानविषयक काम करणाऱ्या अनेक तत्वज्ञानी विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या स्वातंत्र्याच्या सांगितलेल्या आहेत. आणि तेव्हा मनोरंजक आहे की स्वातंत्र्याच्या किमान 200 व्याख्या जगभर प्रसिद्ध आहेत. आणि दुसरी गोष्ट स्वातंत्र्याचे प्रकारही वेगवेगळे अनेकांनी सांगितलेले आहेत. पण तो सगळा जो भाग आहे तो तात्विक भाग आहे, आपल्याला त्याच्याकडे जाण्याची गरज नाही आहे. फक्त मी तुम्हाला एक मनोरंजक आणि उद्बोधक माहिती म्हणून सांगितलं की जेव्हा आपण स्वातंत्र्य शब्द म्हणतो तेव्हा त्याच्या इतक्या व्याख्या तत्वज्ञानामध्ये उपलब्ध आहे. पण खरं म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असतं, तर एक विचार असा मानला जातो, म्हणजे आधुनिक काळातला, अगोदरच्या काळात असं होतं, आधुनिक काळामध्ये असं मानलं जातं की प्रत्येक मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे. म्हणजे जन्मतः मिळालेलं स्वातंत्र्य जे आहे ते निसर्गदत्त आहे. जेव्हा आधुनिक विचारसरणी असं मानते की प्रत्येक माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे, तेव्हा ते नैसर्गिक आहे अशीच ती कल्पना आहे. आता त्याच्या उलट दुसरी गोष्ट काय होते की जर प्रत्येक माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे, तर जेव्हा जेव्हा त्याच्या स्वातंत्र्याला बाधा येते किंवा जेव्हा जेव्हा त्याच्या स्वातंत्र्यावरती आक्रमण होते तेव्हा तेव्हा ती गोष्ट नैसर्गिक समजली पाहिजे, कारण स्वातंत्र्य हे नैसर्गिक आहे. तर या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक माणसामध्ये स्वतंत्र असण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. आणि ही उर्मी बाबासाहेबांनी ओळखलेली होती. म्हणजे बाबासाहेबांनी एका वाक्यात असं म्हटलं होतं की गुलामास त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो आपोआप बंड करून होते. बंड कसं करायचं, कोणाविरुद्ध करायचं हे सांगण्याची गरज नाही, पण तू गुलाम आहेस एवढं जरी त्या गुलामाला समजून सांगितलं तरी त्याच्यातली निसर्गता असलेली जी स्वातंत्र्याची प्रेरणा आहे त्या निसर्गता असलेल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेमुळे तो आपोआप बंड करून उठेल. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या वाक्याचा आधार घेत काही विचारवंतांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की माणूस बरोबर स्वातंत्र्य, ह्युमन इज इक्वल टू लिबर्टी, फ्रीडम. हे असं झालं की माणसाचं व्यवस्थेचं लक्षण झालं स्वतंत्र असं. आता या स्वातंत्र्याचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ आपण करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे त्याची जी आहे ती विभागणी करू शकतो, त्याचं वर्गीकरण करू शकतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे आहे ते आपण आता भारताच्या परिप्रेक्षात घेऊन आपल्या राज्यघटनेत ही सगळी गोष्ट काय टाकलेली आहे ते लक्षात घेऊ. आपण भारताचा जर इतिहास पाहिला तर स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतामध्ये काय परिस्थिती होती हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं आढळून येईल की त्यावेळेस भारत हा इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता. म्हणजे आपला देश फार तंत्रज्ञ, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे सुरुवातीला तर ती मागणी अशी होती की इंग्रजांच्या साम्राज्याअंतर्गत आपल्याला स्वातंत्र्य हवं, म्हणजे त्यांची अधिसत्ता आपल्या लोकांना मान्य होती. तर आपल्या लोकांचं म्हणणं असं होतं की किमान इंग्रजांनी त्यांच्या देशात नागरिकांना ज्या सोयी दिलेल्या आहेत, जे अधिकार दिलेले आहेत ते आपल्याला द्यावे. आणि त्याला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य असं म्हटलं गेलं, वसाहती अंतर्गत स्वराज्य. त्याच्यातून पुढे जे आहे ते होम रूल म्हणजे स्वराज्याची चळवळ, त्याच्या पुढे जे ती पूर्ण स्वातंत्र्याची चळवळ, अशा प्रकारे ते टप्पे आहेत. पण फक्त एवढंच होतं का भारतात, तर नाही, त्याच्याशिवाय अनेक गोष्टी आहेत. एक म्हणजे भारतामध्ये विविध धर्म हे हजारो वर्षापासून अस्तित्वात होते. दुसरी गोष्ट की भारतातला एक बहुसंख्याकांचा धर्म हा चातुर्वर्ण्य मानणारा आणि जातीव्यवस्थेने पीडित असा होता. त्याच्यामुळे भारतामध्ये कुठल्याही प्रकारे जे आहे ते सामाजिक समता नव्हती. दुसरी गोष्ट की जे त्यावेळेचे राज्यकर्ते होते त्यातले बहुसंख्य राज्यकर्ते हे धर्मसत्तेच्या आधाराने आपली सत्ता टिकवून होते.
त्याच्यामुळे या बाबतीत त्यांच्याकडून काही होईल अशी शक्यता होती. इंग्रज आल्यानंतर काही प्रमाणामध्ये इंग्रजांमधले जे सुधारणावादी होते ते किंवा देशातले जे आपल्या सुधारणेची मागणी करणारे पुरोगामी विचारवंत होते ते यांच्या प्रयत्नांनी काही बदल झाले. पण सर्वसाधारणतः इंग्रजांचा दृष्टिकोन असाच होता की आपण ज्यांच्यावर राज्य करतो त्या जनतेला आपण दुखावू नये किंवा त्यांच्या धार्मिक बाबतीत आपण हस्तक्षेप करतो असं त्यांना वाटू नये अशी ते काळजी घेत असतात. तर या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतात प्रचंड प्रमाणामध्ये गरिबी, प्रचंड प्रमाणामध्ये विषमता, शिक्षणाचं नगण्य प्रमाण, त्याचबरोबर जे आहे प्रामुख्याने शेती हाच अर्थव्यवस्थेचा भाग असल्यामुळे ती बेभरवशाची अर्थव्यवस्था, त्याचबरोबर जे आहे ते विविध भाषा, विविध जाती, विविध धर्म, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे असलेले निर्बंध, माणसांची संपर्क साधण्याकरता म्हणून टाकलेले निर्बंध, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या आहेत त्या भेदभावपूर्ण समाजात विषमता निर्माण करणाऱ्या उच्च नीचतेच्या कल्पना ज्याच्यामध्ये माणसाच्या प्रतिष्ठेचा कणमात्र विचार केलेला नव्हता, असा सगळा आपला भारत देश होता. आता असा सगळा भारत देश असताना केवळ इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवणं हे आपलं उद्दिष्ट असू शकत होतं का? फक्त अशा प्रकारे जर आपण इंग्रजांकडून स्वातंत्र्य घेतलं तर आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तशाच राहिल्या असत्या तर त्याच्याने भारतीयांच्या जीवनामध्ये किंवा या देशाच्या अवस्थेमध्ये काही फरक पडला असता. सुदैवाने आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे जे नेते होते त्याच्यापैकी जे प्रमुख नेते होते त्यांनी परदेशात शिक्षण घेतलेलं होतं. महात्मा गांधी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर झाले, पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये जाऊन डॉक्टरेट आणि बॅरिस्टर झाले, वल्लभभाई पटेल बॅरिस्टर झाले. या सगळ्यांचा जो आहे तो जगात काय चाललंय याच्याशी परिचय झाला. तुम्ही बघा की तुम्हाला हा संबंध उलगडून दाखवेल की का बरं भारतामध्ये या दोन विचारसरणीचा सतत संघर्ष चालू आहे. त्याचं कारण एक महत्त्वाचं असं आहे की ज्यांनी मनाचे दरवाजे खुले ठेवून दुसऱ्या संस्कृतीमध्ये जाऊन आधुनिक विचारांचं शिक्षण घेतलं त्या लोकांबरोबर स्पर्धा केली. त्यांना कुठल्याही अशा प्रकारच्या सवलती नव्हत्या, त्यांना तिथल्या विकसित लोकांबरोबर राहून आपल्याला सिद्ध करावं लागलेलं. तिथल्या इंग्लंड आणि अमेरिकेतल्या लोकांबरोबर स्पर्धा करत ज्यांनी आपल्याला सिद्ध केलं त्यांचा जो एक दृष्टिकोन तयार झाला तो दृष्टिकोन आधुनिक विचारांचा प्रभाव असलेला दृष्टिकोन होता. आणि हा आधुनिक दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्याला महात्मा गांधींमध्ये दिसेल, पंडित नेहरूंमध्ये दिसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये दिसेल, वल्लभभाई पटेलमध्ये, इव्हन मौलाना अबुल कलाम आझादांमध्ये सुद्धा तो दिसेल. कारण या लोकांवरती जगातल्या दोन संकल्पनांचा फार मोठा प्रभाव होता. एक म्हणजे उदारमतवाद. उदारमतवाद काय असतं की उदारमतवादाच्या पायाची व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. उदारमतवाद असं म्हणतो की व्यक्तींनी मिळून समाज झालेला असतो, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अधिकाधिक विकासाची संधी मिळणं म्हणजे समाजाचा विकास करणं आहे. त्याचबरोबर ही पण गोष्ट उदाहरण मान्य करतं की त्या व्यक्तीवरती जे निर्बंध आहेत ते कमीत कमी असले पाहिजेत आणि कमीत कमी निर्बंध असणारा समाज हा अधिक वेगाने प्रगती करू शकतो. त्याच्यामुळे अशी आणखी एक संकल्पना जी आहे की सर्व माणसे जन्मतः समान आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे. हा जसा उदारमतवादी विचार आहे तसाच प्रत्येक माणूस हा जन्मतः समान आहे हा सुद्धा उदारमतवादाचा पाया आहे. त्याच्यामुळे ज्यांच्यावरती उदारमतवादाचा प्रभाव पडलेला होता, जे स्वतः उदारमतवादी झालेले होते आणि ज्यांचा दृष्टिकोन हा आधुनिक विचारसरणीचा होता, या सगळ्या नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. आणि तो स्वातंत्र्य लढा जो आहे तो फक्त राजकीय स्वातंत्र्याचा लढा नाही घडला, तो एकाच वेळेस राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा लढा सुद्धा बनला. स्वातंत्र्य लढ्याचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं
तुम्ही बघा, महात्मा गांधींच्या अगोदर जे आहे टिळक आणि आगरकर यांच्या काळामध्ये तो फार मोठा वाद झाला होता की आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा. आगरकरांचं असं म्हणणं होतं की आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे, कारण सामाजिक सुधारणा नाही झाल्या तर त्या राजकीय सुधारणांना काय अर्थ नाही. टिळकांचं असं म्हणणं होतं की आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे, राजकीय सुधारणा झाल्यानंतर आम्हाला आमचे हक्क मिळाले, आम्ही आमचे निर्णयकर्ते झालो की आम्ही आमच्या समाजात काय सुधारणा करायचं काय, असा तो वाद. महात्मा गांधी आल्यानंतर मात्र हा वादच राहिला नाही. त्याचं कारण असं की महात्मा गांधींनी ओळखलं होतं की एकाच वेळेस या राजकीय स्वातंत्र्याची मागणी करताना सामाजिक परिवर्तनाची लढाई इतक्याच ताकदीने लढावी लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर जी काँग्रेस आधी समाजातल्या मूलभूत अशा श्रीमंत, उच्च शिक्षित किंवा उच्चभ्रू अशा लोकांची प्रतिनिधी होती, ती नंतर पुढे शेतकरी, कामगार, महिला, सर्व प्रकारचे समाजातले घटक यांची प्रतिनिधी बनायला सुरुवात झाली. हा बदल जो आहे हा बदल या दिशेने झाला की एकाच वेळी आपल्याला स्वातंत्र्याची लढाई करताना सामाजिक परिवर्तनही करायचं आहे. आणि मग हा दृष्टिकोन जो आहे तो स्वातंत्र्य चळवळीमध्ये हळूहळू स्पष्ट होत गेला. याला विरोध करणारे लोक तेव्हाही होतेच, म्हणजे हे काही सहजासहजी घडलं असं नाही. स्त्रियांची परिस्थिती भारताच्या लोकसंख्येमध्ये 50% स्त्रिया, या 50% स्त्रियांची परिस्थिती जी आहे ती 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी काय होती हे आपण सर्वजण जाणतो. आज आपण अभिमानाने सांगतो की आमच्या स्त्रिया सर्व क्षेत्रात आहेत, आमच्या मुली ज्या आहेत त्या हिरिरीने प्रत्येक क्षेत्रात शिकतात. उलट दरवर्षी 10वी-12वीचा निकाल आला तर त्याच्यामध्ये मुली जास्त दिसतात. म्हणजे आपण हे सगळं अभिमानाने सांगतो, पण हे आपोआप घडलंय का? म्हणजे महात्मा फुलेंनी 1848 साली पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. ती जी पहिली शाळा काढली त्यावेळेस त्यांना शिकवायला कोणी मिळत नव्हतं. त्यांनी सावित्रीबाईंना आणि त्यांच्या सहकारी फातिमाबाई शेख यांना तयार केलं आणि त्या मुलींनी मिळून ती मुलींची शाळा जी आहे ती केली. आणि त्याच्याबद्दल जे आहे ते पुण्यातल्या सरदारांनी त्यांच्यावर शेण दगडाचा मारा केला, त्यांची हेटाळणी केली, त्यांना रस्त्याने जाणं येणं अवघड होईल अशा प्रकारे रस्त्यात त्यांची टवाळी केली. हे आपोआप नाही झालं. तर ही जी परिस्थिती स्त्रियांची होती ही स्त्रियांची परिस्थिती बदलत स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथपर्यंत आली की स्त्रिया घराबाहेर पडून जेलमध्ये जाऊ लागल्या, स्त्रिया लाठ्या खाऊ लागल्या, स्त्रिया गोळीबाराला सामना करू लागल्या. हा जो स्त्रियांचा सहभाग स्वातंत्र्य लढ्यामध्ये आला हे एक फार मोठं पहिलं पाऊल त्या परिवर्तनाच्या दिशेने, सामाजिक समतेच्या दिशेने आपण हे केलेलं होतं. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा असावा याचं एक मानचित्र आपल्या राजकीय नेत्यांनी जे डोळ्यापुढे ठेवलेलं होतं की हे काय की भारत हे धार्मिक राज्य असणार नाही, कारण धर्माच्या आधारावर लोकांची कशी पिळवणूक होते हे त्यांनी पाहिलं. दुसरी गोष्ट की भारत हे कुठल्याही वंश, घराणं, राजेशाही या प्रकारची व्यवस्था असणारं राष्ट्र असणार आहे. तिसरं की या राष्ट्रामध्ये जे आहे ते सर्वांना आपला विकास करून घेण्याची समान संधी मिळाली पाहिजे. चौथं, या समाजाला लागलेले जे कलंक आहे, जी कीड आहे, जसं अस्पृश्यता हा भारतातला फार मोठा कलंक होता, हे संपूर्णपणे रद्द करण्यात यावे आणि प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा ही समान मानली जावी. अशा अनेक संकल्पना या आपल्या राजकीय नेत्यांच्या मानचित्रापुढे होत्या. स्त्री पुरुष समान असतील, प्रत्येकाला मताधिकार असेल, प्रत्येक मध्ये सारखं असेल, एखाद्या छोट्या विषयाचा आपल्या विषयासमोर आणि एखाद्या गरीब माणसाचं मत किंवा एखाद्या भूमिहीन शेतकऱ्याचं मत याचा दर्जा आणि याचं मूल्य सारखं असेल, हे एकाधिकार होतात. तर या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्यांचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्या
संविधानामध्ये पडलेलं आहे. म्हणून आपण हे जे प्रास्ताविक वाचलं, या प्रास्ताविकामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण आता वाचल्या म्हटल्या त्या प्रत्येक गोष्टीत हे अनुसूचित आहे. ते आता आम्ही भारताचा जो काही अन्यायाने भरलेला, विषमतेने भरलेला, असमानतेने भरलेला, धार्मिक अत्याचारांनी भरलेला असा जो इतिहास आहे तो इतिहास आम्ही आता मागे टाकू. तो इतिहास आम्ही आता गाडून टाकू आणि आता आम्ही जे आधुनिक भारत घडवत आहोत त्याचा आधार काय असेल? त्याचा आधार आहे भारताचं संविधान. आणि म्हणून आज भारताचं संविधान हे भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी जे आहे ते कोणत्याही धर्मग्रंथायुक्त किंवा त्याच्या जीवनाशी निगडीत असा जर विचार केला तर धर्मग्रंथावर नाही असा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे आणि त्याचा संबंध थेट आपल्या आयुष्याशी आहे. आता आपण ही पार्श्वभूमी बघितल्यानंतर जे आहे ते आपण दुसरं एक बघू की आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये या स्वातंत्र्याबद्दल काय काय गोष्टी तरतूद केलेल्या आहेत किंवा काय काय गोष्टी, कोणते कोणते हक्क आपल्याला दिलेले आहेत. तर एक म्हणजे आपण पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक भारतीय माणूस हा स्वतंत्र आहे, प्रत्येक भारतीय माणूस हा समान आहे, हे त्याचं मूलभूत तत्व आहे. त्याच्या पुढचं जे आहे ते हक्क देताना जे आहे ते सुरुवातीला एकूण 7 हक्क दिले गेलेले होते. सप्त स्वातंत्र्य ज्याला म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये जे आहे ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे तुम्हाला जे काही मत आहे ते तुम्हाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य असेल, तुम्हाला जे काही व्यक्त करायचे, ज्या माध्यमातून व्यक्त करायचे ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. त्याच्यानंतर आत्ता जसं आपण जमलो आहोत शांततामय पद्धतीने आपल्याला एकत्र येऊन विचार विनिमय करणं, एक दुसऱ्याचे विचार ऐकणं, हा आपला संविधानाने दिलेला हक्क आहे. आता हा हक्क किती महत्त्वाचा आहे याची तुम्हाला कल्पना नाही, पण जिथं हा हक्क मिळत नाही ना त्याची कल्पना तुम्ही डोळ्यापुढे आणून बघा. जिथं धार्मिक सत्ता आहे अशा एखाद्या इस्लामी देशाची कल्पना करा किंवा जिथं हुकुमशाही आहे अशा एखाद्या देशाची कल्पना करा आणि तिथं तुम्हाला अशा प्रकारे जमून कुठल्याही व्यक्तीचं भाषण संवाद ऐकणं शक्य होईल का किंवा आपसात चर्चा करणं शक्य होईल का? म्हणजे इमर्जन्सीमध्ये जे आहे ना ते मी त्यावेळेस फार मोठा होतो, शाळेतच होतो, पण इमर्जन्सीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की हे जे गॅदरिंग असतं असेंब्ली, लोकांनी एकत्र येणं सार्वजनिक ठिकाणी, त्याच्या अगोदर जे आहे ना ते पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी घ्यावी लागेल की आम्ही अमुक ठिकाणी अमुक कार्यक्रम करू इच्छितो. मग ते विचारायचे की त्या कार्यक्रमात कोण कोण येणार आहे, ते कुठल्या विषयावर बोलणार आहे, मग त्यांनी या मुद्द्यांवर बोलू नये. म्हणजे त्याची चूक भारतीयांनी अनुभवलेली आहे, पण तो थोडासाच काळ होता. म्हणजे चूक म्हणता येईल, नमुना म्हणता येईल, एवढंच आपण काय अनुभवलं. पण आता तीच गोष्ट तुम्ही दुसऱ्या देशात कल्पना करून बघा की आता ज्या देशामध्ये जो प्रचलित धर्म असेल किंवा ज्या धर्माला राज्य धर्माचा दर्जा असेल त्या धर्माच्या विरुद्ध एक शब्द बोललं गेलं तर फाशीची तरतूद. तर तिथं अशा प्रकारे आपण एकत्र येऊन बोलणं, चर्चा करणं वगैरे शक्य नाही. देशाचं स्वातंत्र्य, व्यक्तीचं स्वातंत्र्य, समाजाचं स्वातंत्र्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रशिया परतंत्र आहे का? रशिया हा देश परतंत्र आहे का? नाही. रशिया हा स्वतंत्र देश आहे, पण रशियाचा नागरिक स्वतंत्र आहे का? हा फरक मी लक्षात घेतला पाहिजे. रशिया स्वतंत्र आहे पण रशियाचा नागरिक स्वतंत्र नाही. आज रशियामध्ये जे आहे ते कुणी त्या पुतीनच्या विरोधात बोलायला गेलं तर एक तर तो सायबेरियात जातो नाही तर वरती जातो, त्याला तिसरा मार्गच नाही. तर ही अशी परिस्थिती आहे. म्हणून ही यातलं एक एक स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. केवळ ते आपल्या अंगवळणी पडलेलं आहे म्हणून त्याचं मोल कमी होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य. धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याला जो धर्म योग्य वाटेल त्या धर्माचं आचरण करण्याचा, त्या धर्माच्या पद्धतीने उपासना करण्याचं,
त्या धर्माचे विचार जे आहे ते इतर कुणाला बाधा न येईल अशा प्रकारे धर्म सांगण्याचा या सगळ्यांचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. हे धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर तुम्ही कुणावर अशी सक्ती करू शकत नाही की मी सांगतो म्हणून तू हे पालन कर. आणि ही फार मोठी धार्मिक याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासून आहे. म्हणून भारतात एवढे धर्म आणि एवढे पंथ आहेत. कारण भारतामध्ये असं कधी एक पुस्तक एक धर्मगुरू ही स्थिती कधी राहिलेली नाही. जी आणण्याची आता काही लोकांची इच्छा आहे ती यशस्वी होणार नाही. भारताची विविधता जी आहे ती कायमच राहील. तर हे जे आहे हे स्वातंत्र्य या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपल्याला स्वातंत्र्य ते आहे देशाच्या अंतर्गत कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात तर भारतात कुठेही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून गुजरातपर्यंत कुठेही तुम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. आता हे जे स्वातंत्र्य आहे याच्यात तुम्हाला कुणी अडवणार नाही. कुणी हे विचारणार नाही की तुम्ही अमुक ठिकाणून आला तर अमुक ठिकाणून आला, तुमचा धर्म काय, तुमची जात काय, तुम्ही विचारणार. हे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानाने दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला भारताच्या कुठल्याही भागात जाऊन तिथं राहण्याचं, तिथं वास्तव्य करण्याचं आणि तिथं तुमच्या मनाप्रमाणे कामधंदा करण्याचं स्वातंत्र्य आहे. ही सगळी स्वातंत्र्य आपल्या मूलभूत स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे स्वातंत्र्य तुमच्याकडनं कुणीही न्यायिक प्रक्रिया केल्याशिवाय हिरावून घेऊ शकत. हे फार महत्त्वाचं आहे. एखाद्याला माझ्या मनाला म्हणून उठून टाकून दिलं जेलमध्ये असं भारतात करता येणार नाही. किंवा एखाद्यावरती निर्बंध लादले की तू भाषण द्यायला जाऊ नको असं करता येणार नाही. तर योग्य न्यायिक प्रक्रिया केल्याशिवाय कुठल्याही माणसाच्या स्वातंत्र्यावरती निर्बंध हे आपल्याला आणता येत नाही. आता या ठिकाणी जे आहे ते निर्बंधांची कल्पना आली म्हणून मी सांगतो की स्वातंत्र्य ही संकल्पना जी आहे तिच्याबरोबर आपोआप हे गृहीत धरलेलं असतं की व्यक्तीकडे विवेक आहे. आपण जेव्हा व्यक्ती जन्मता स्वतंत्र असं म्हणतो त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे की त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करावा आणि कसा करू नये याचा सारासार विवेक हा व्यक्तीकडे आहे. म्हणून स्वातंत्र्य, पण ही करण्याची कुवत व्यक्तीमध्ये असते असा आपण गृहीत धरलेला आहे, विवेकशीलता. तर निर्बंधांच्या बरोबर आणखी एक गोष्ट आहे की काही ठिकाणी म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या तळ्याचा 14 तळ्याचा एक सत्याग्रह केला. तो त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह. कशाच्याबद्दल होता तो सत्याग्रह? सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पडण्यावरती जे निर्बंध होते ते निर्बंध हटवण्यात यावेत या मागणीकरता तो केलेला सत्याग्रह. आणि हा जो सार्वजनिक पाणवठा होता याच्यावरती पाणी भरण्याकरता सर्वांना स्वातंत्र्य नव्हतं. ते स्वातंत्र्य सर्वांना मिळावं याकरता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो सत्याग्रह केलेला होता. म्हणजे हे काय झालं होतं की निर्बंध टाकून त्या स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आलेला होता. दुसरा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता तो कोणता होता? काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह कशाबद्दल होता? मंदिरात जाण्याचा अधिकार, मंदिरात जाण्याचा हक्क, मंदिरात जाण्याचं स्वातंत्र्य सर्वांना नव्हतं. ते सर्वांना मिळावं याच्याकरता तो काळाराम मंदिर सत्याग्रह केलेला होता. हे जे निर्बंध आहे हे माणसाच्या स्वातंत्र्याला मर्यादित करतात. म्हणून कुठल्याही आधुनिक समाजामध्ये असे निर्बंध मान्य केले जात नाहीत. असे निर्बंध हे माणसाची अप्रतिष्ठा करणारे, त्या समाजाला अवनतीत नेणारे, त्या समाजाला मागे ओढणारे असे समजले जातात. म्हणून आधुनिक विचारसरणीचे लोक जे आहेत ते या गोष्टीचा पुरस्कार करतात की माणसाचं स्वातंत्र्य आणि माणसांमधली समता आणि त्यांना दिला जाणारा न्याय या गोष्टी समाजाच्या मूलस्थानी असल्या पाहिजे. आता याच्यावरती
खूप विस्ताराने वेगवेगळं सांगते, पण मला असं वाटतं की मला जे मूलभूत एक संकल्पना मांडायची होती स्वातंत्र्याच्या संदर्भातली, आणि भारतीय संविधानात ती कल्पना कशा प्रकारे मूर्त करण्यात आलेली आहे आणि ती आपल्या सर्वांच्या जीवनाशी कशी निगडीत आहे हे इथपर्यंत मी सांगितलेलं आहे. स्वातंत्र्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो मजेदार किस्सा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना संविधान आपण स्वीकारलं. त्याच्यानंतर पंडित नेहरू हे एका गावामध्ये भाषण केलं. पंडित नेहरूंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की भारत आता स्वतंत्र झालेला आहे, भारत आता लोकशाही, समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष असं एक सार्वभौम राष्ट्र झालेलं आहे आणि तुम्ही सर्वजण स्वतंत्र आहात. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य जी आहे ती संविधानाने दिलेली आहे. इथं बसलेली एक ग्रामीण भागातली बाई, खेडूत बाई, ती उठून उभी राहिली आणि ती म्हणाली, तू हे सगळं बोलतोय पण मला काय मिळालं? आणि बोलता बोलता ती पंडित नेहरूंच्या जवळ गेली आणि तिने पंडित नेहरूंचं शर्टच पकडलं आणि शर्ट पकडून ती म्हणाली, मला काय मिळालं ते सांग. पंडित नेहरूंनी सांगितलं की तुला हे मिळालं की तू भारताच्या पंतप्रधानांचा शर्ट पकडून प्रश्न विचारू शकतेस. तर हे मिळतं आपल्याला संविधान. असं आहे की परिस्थिती ज्याने बदलत नाही. दुसरी गोष्ट, परिस्थिती ताबडतोब बदलत नाही, पण त्या परिस्थिती बदलण्याकरता आवश्यक असलेल्या गोष्टी, परिस्थिती बदलण्याकरता असलेली अनुकूलता तयार करण्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवरती प्रश्न विचारण्याची शक्ती ही तुम्हाला हे संविधान देतं. हे महत्त्वाचं. जर हे नसलं तर परिवर्तनाची शक्यता संपुष्टात येईल. म्हणून याचं महत्त्व आहे. लगेच होणार नाही ना, माहिती आहे ना, 75 वर्ष झाली ना, 3 पिढ्या खपल्या. अजून आपल्याकडे अजूनही एखाद्या जातीतल्या माणसाने मिशा ठेवल्या म्हणून त्याला मारहाण केली जाते. अजूनही घोड्यावरनं वारात काढताना तो घोड्यावरनं बसला म्हणून त्याला मारहाण केली जाते. अजूनही अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी 14 तळाचा सत्याग्रह केला. त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर बाबा आढावांनी एक गाव एक पाणवठा चालवली. म्हणजे याचा अर्थ मधली 50-60 वर्षाची गेलेली होती. त्यानंतरही पुरोगामी म्हटलं जाणाऱ्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की बाबा आढावांना एक गाव एक पाणवठा चालू करावी लागेल. गावोगाव जे आहे ते लोकांनाही सांगावं लागलं की प्रत्येक गावातला पाणवठा सर्वांसाठी आहे. आणि आजही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे, नाही असं नाही. आणि हे अमान्य करण्याचं काही कारण नाही, पण हे बदललं पाहिजे. आणि 2 प्रकारे, एक म्हणजे असं होतच नाही म्हणून दुर्लक्ष करतात. म्हणजे आता बऱ्याचदा असं असतं की आई वडिलांचे 2 प्रकार असतात की त्यांच्या मुलाबद्दल तक्रार करायला कोणी गेलं ते म्हणजे आता बाबा असं करतच नाही, डोळे झाकेच करायचे, म्हणजे ते सत्यच नाकारायचं, वास्तव जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि दुसरा प्रकार असा असतो की नाही, हे जे चाललंय ते योग्य नाही, आम्ही आमच्या कुवतीनुसार ते बदलण्याचा प्रयत्न करू. आणि ते बदलण्याचा प्रयत्न करण्याकरता ज्या ज्या शक्ती, ज्या ज्या क्षमता, जी स्वातंत्र्य आवश्यक आहे ती आपल्या भारताच्या संविधानाने आपल्याला दिलेली आहे. आपण त्यांचा योग्य प्रकारे वापर करून ही परिस्थिती बदलण्याकरता सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ते आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग आहे की अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, हे जे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानाने दिलेलं आहे हे तहयात आहे का? हे स्वातंत्र्य यावत चंद्र दिवा करो असं संस्कृतात म्हटलं जातं. म्हणजे जोपर्यंत आज चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत असं आहे का? तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारून बघा की हे स्वातंत्र्य तुम्हाला कायम स्वरूपी दिलेलं आहे का? तर हे स्वातंत्र्य तुमच्याकडे तोपर्यंतच राहील जोपर्यंत तुम्ही ते जपून ठेवा. ज्या दिवशी तुम्ही याच्याबद्दल उदासीन व्हाल, ज्या दिवशी तुम्ही याच्यावर होणाऱ्या आक्रमणाबद्दल स्वतःचा आवाज उठवणार नाही,
कुणी याचा निषेध करणार नाही, त्याच्याबद्दल संघटित होणार नाही, तोपर्यंत हे स्वातंत्र्य कायम धोक्यात आहे. म्हणून हे संविधान जे आहे हे तुम्हाला दिशा दाखवत आहे, तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग देत आहे, तुम्हाला स्वतःची प्रतिष्ठा राखण्याचा मार्ग देत आहे. आत्मप्रतिष्ठा फार महत्त्वाचं मूल्य आहे, सेल्फ रिस्पेक्ट. आपण स्वतःची प्रतिष्ठा नाही ठेवली तर जग आपली काय प्रतिष्ठा ठेवते. आपण जर स्वतःला स्वतंत्र मानलं तरच जग आपल्याला स्वतंत्र मानेल. आपण जर स्वतःला स्वतंत्र मानलंच नाही आणि जगापुढे जर आपण कुठल्याही गोष्टीचे गुलाम म्हणून जर सादर झालो तर जग आपली काय प्रतिष्ठा करेल. म्हणून याबद्दल आपल्याला जागरूक राहण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा अशी चर्चा असते की भारताचं संविधान बदललं जाईल का, भारताच्या संविधानाला कसा धोका आहे. सगळ्यात पहिले ही गोष्ट लक्षात घ्या की भारताच्या संविधानातली मूल्य पायदळी तुलवण्याकरता संविधान बदलण्याची गरज नसते. त्याच्याकरता गरज जी असते ती बेईमानीची असते. शब्दशः तुम्हाला काही बदल करण्याची गरज नाही, त्याच्या अंमलबजावणीमध्ये. आणि बाबासाहेबांनी हा धोका ओळखलेला होता. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जे भाषण केलेलं होतं त्या भाषणात बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की कुठलंही संविधान, कुठलीही राज्यघटना ही मूलतः चांगली किंवा वाईट हे तिची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांवरती करते. एखादी राज्यघटना किती उत्तम असली आणि तिची अंमलबजावणी करणारे लोक अप्रामाणिक असले तर ती राज्यघटना किती चांगली असूनही ती वाईट ठरेल. याउलट एखाद्या राज्यघटनेत काही त्रुटी असल्या तरीही तिची अंमलबजावणी करणारे लोक प्रामाणिक आणि जनहिताची कळकळ असणारे असले तर ती राज्यघटना लोकांना न्याय देते. हे बाबासाहेबांनी त्याच वेळेस संपूर्ण म्हटलेलं आहे. आज परिस्थिती काय आहे? आज आपण बघतोय की माध्यम म्हणजे मीडिया, जे आपण भाषण स्वातंत्र्य म्हणतो, विचार स्वातंत्र्य म्हणतो, उच्चार स्वातंत्र्य म्हणतो, हा मीडिया पूर्णपणे एका विशिष्ट गटाच्या अधीन झालेला आहे आणि त्यांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे तो काम करतो आहे. तिथं या स्वातंत्र्याचा दुराग्रहाने संबंध येत नाही. वेगवेगळ्या संस्था, घटनात्मक संस्था या देशातल्या ज्या आहेत त्या किती दबावाखाली काम करतात आणि कोणाच्या निर्देशाखाली काम करतात ते आपण सर्वजण जाणतो. एवढंच काय, न्यायालयासुद्धा दबावाखाली काम करतात. आणि याच्याहून पुढची गोष्ट, समाजामध्येच अशा शक्ती निर्माण झालेल्या आहेत की तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोलला त्या समाज माध्यम म्हणजे सोशल मीडिया ही प्रभावित झालेली आहे. तुम्हाला कल्पना आहे, ट्विटर झालं, फेसबुक झालं, याच्यावरती जे आहे लोक व्यक्त होतात. तुम्ही बघा की एखाद्या माणसाने एखाद्या विषयावर आपलं मत मांडलं आणि ते मत या शक्तींना मान्य असणारं नसलं तर असे तुटून पडतात त्या माणसावरती. त्याला ट्रोलिंग म्हणतात. आणि त्या ट्रोलिंगमध्ये इतक्या खालच्या पातळीवर, गलिच्छ पातळीवर, विभत्स पातळीवर सर्व प्रकारच्या स्त्रियांचा, स्त्री जातींचा अपमान करणारे असे शब्द वापरून हे ट्रोलिंग होत असते. आणि पुन्हा हे ट्रोलिंग करणारे स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून घेतात. हे आणखी दुर्दैव आहे. तर हे सगळं जे आहे हे आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघून चालणार नाही. तर आपल्याला त्याच्याबद्दल जे आहे ते निश्चित भूमिका घेतली पाहिजे. जर आपण असं मानत असू की आपण माणूस आहोत म्हणून आपण स्वतंत्र आहोत, जर आपण असं म्हणत असू की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही सर्वोच्च मानवी मूल्ये आहेत, तर ही मूल्य कायम व्हावी याकरता आपल्याला जागरूकही राहिलं पाहिजे, आपल्याला प्रयत्नशीलही राहिलं पाहिजे. आणि अशा कुठल्याही शक्ती, ज्या शक्ती या मूल्यांना नेस्तनाबूत करण्याकरता कटिबद्ध आहे, याच्यासाठी प्रयत्नशील आहे, अशा शक्तींना मिटवून टाकणं, अशा शक्तींना पराभूत करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. या ठिकाणी मला एक मंगेश पाडगावकरांची गझल आठवली होती, पण माझं काही पाठांतर चांगलं नाही.
त्याच्यामुळे मी ती लिहून आणली. तर ती मंगेश पाळेगावपूर्वी लिहिलेली आहे. नाही गंमत अशी बघा, आपण म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी. ही कवीमध्ये अशी क्षमता असते की तो कोणतेही भविष्यातले बघू शकतो. तर ही मंगेश पाळेगावकरांची ती गझल आहे, ती अशी आहे. आणि तुम्ही ती गझल ऐकताना तुम्हाला जाणवेल की आजच्या परिस्थितीशी त्याचं फार साम्य आहे. उन्मत्त श्वापदांची आली वरात आली, उन्मत्त श्वापदांची आली वरात आली, जिंकूनी राजरस्ते घुसूनी घरात आली. एकाही सज्जनाचे घर सोडले नाही यांनी, एकाही सज्जनाचे घर सोडले नाही यांनी, प्रत्येक सात्विकाच्या बेडी घरात आली. जमले थव्या थव्यांनी, जमले थव्या थव्यांनी तांडे समर्थकांचे, लाचार गांडुळांची भक्ती भरात आली. तर ही ओळ ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितच वाटेल की कवी किती वर्ष नंतरचं बघू शकतो. मंगेश पाळेगावकरांनी ही गझल फार वर्षापूर्वी लिहिलेली. जमले थव्या थव्यांनी तांडे समर्थकांचे, लाचार गांडुळांची भक्ती भरात आली. जे माननीय होते लाचार तेही झाले, जे माननीय होते लाचार तेही झाले, अब्रू पितामहांची सस्त्या दरात आली. आता हा जो पितामहांचा उल्लेख आहे ना, हा कशाला उल्लेख आहे? द्रौपदीच्या वस्त्रहरणात. द्रौपदीचं वस्त्रहरण जे झालं, त्या द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस भीष्म, द्रोणाचार्य असे मोठे मोठे पितामह लोक हे शांतपणे बसलेले होते. अब्रू द्रौपदीची नाही गेली, अब्रू पितामहाची गेली. हा संदर्भ त्याच्यात. जे माननीय होते लाचार तेही झाले, अब्रू पितामहांची सस्त्या दरात गेली. आणि आजही आपण बघतो की अनेक उच्च पदावर बसलेली माणसं ज्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत त्याच्यावरून लक्षात येतं की तेही विचारे लाचार झाले. गणवेश घातलेले मारेकरी सभोवती, गणवेश घातलेले मारेकरी सभोवती, देण्यास लाच टोळी ही मंदिरात आली. आता देवालाही सोडायचं नाही, त्यालाही भ्रष्ट करायचं, त्यालाही लाच द्यायची. मुरदाड नागण्याचा हा चालला तमाशा, ज्योती खुडून साऱ्या ही काळ रात आली. तर ही कवितेच्यावरनं आपल्याला वास्तवाचं आकलन होण्यास मदत होईल म्हणून मी ती मुद्दाम या ठिकाणी व्यक्त केली. आणि सगळ्यात शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत बोलताना जो एक महत्त्वाचा परिच्छेद त्या ठिकाणी म्हटलेला होता, जो मला स्वतःला अतिशय महत्त्वाचा वाटतो, तो मी या ठिकाणी वाचून दाखवतो. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं, आपल्याला राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत करावेच लागेल. आपल्याला राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत करावेच लागेल. सामाजिक लोकशाही निर्माण केली नाही तर राजकीय लोकशाही फार काळ टिकणार नाही. बाबासाहेबांनी हा इशारा तेव्हा दिलेल्या 1950 साली. सामाजिक लोकशाही निर्माण केली नाही तर राजकीय लोकशाही फार काळ टिकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? बाबासाहेब असं विचारतात, सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही हा एक असा जीवन मार्ग आहे की ज्यात स्वातंत्र्य, समता व बंधुभावाची जीवनमूल्य असतील. या त्रिसूत्रातील तत्वे वेगळी वेगळी करता येणार नाही. त्यातून कोणतेही एक काढून बाजूला केले की लोकशाहीचा पराभव होतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव याचं कुठलंही वेगळं करता येणार नाही. यातले कोणतेही एक बाजूला केले की लोकशाहीचा पराभव होतो. स्वातंत्र्य आणि समतेशिवाय काही लोकांचे अधिराज्य निर्माण होईल, हा धोक्याचा इशारा. आज जे आपण म्हणतो की मुठभरांची संपत्ती वाढत चाललेली आहे, बाकीच्यांची परिस्थिती दिवसेंदिवस जास्तीत जास्त शोचनीय गंभीर होत चाललेली आहे. हे मुठभर कोण? मग ते आर्थिक सत्ता असणारे असो, राजकीय सत्ता असणारे असो. बाबासाहेबांनी हा इशारा आधीच दिलेला होता की जर स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टींचं आपण रक्षण केलं नाही तर मुठभर लोकांची आधी सत्ता निर्माण होईल. कारण राज्यघटनेने तुम्हाला दिलेली ही मूल्ये ही जपून ठेवणं ही तुमची माझी आपण सर्वांची जबाबदारी आहे.
आणि हे आपण कशा प्रकारे करू शकू याच्यावरच आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तर या सर्व गोष्टींचं आपण भान ठेवून याबद्दल निश्चित भूमिका घ्याल असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल संयोजकांचे आणि तुम्ही इतका वेळ शांतपणे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून